बातमी पुण्यात आहे। जवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये फेज 1 रोडवर व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल या बसला अचानक आग लागली। ही घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। या आगीमध्ये टेम्पोमधील एकूण 12 प्रवासी होते आणि त्यापैकी 4 प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे। अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। दरम्यान या घटनेमधील जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। 12 प्रवाशांपैकी 4 प्रवासी हे या आगीमध्ये होरपळले, त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। दरम्यान इतर जखमींना रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। पुण्याच्या जवडी पोलीस ठाण्याजवळ बसला भीषण स्वरूपाची आग लागली आणि या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान ही आग नेमकी कशी लागली, त्या ठिकाणी नेमकं काय घडलेलं होतं याची स्पष्टता अजून झालेली नाही। सूरज कसबे आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी। सूरज, ऋतुजा पुण्याच्या दायरे भागातून हिंजवडीमधील एका कंपनीमध्ये ही बस चालली होती। सकाळच्या सुमाराच्या मिनी बदला अचानक आग लागल्याचे समजताच या बसमधील चालक आणि काही जणांनी बसमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला, मात्र या बसचे दार लॉक झाल्याने या बसमध्ये 10 जण अडकून राहिले। तर यातील 4 जणांचा जागीच होरपळून दुर्दैवाचा मृत्यू झालाय आणि यातील उर्वरित जे 6 जण आहेत या 6 जणांवरती हिंजवडीमधील एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या 4 मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती सुद्धा आता हिंजवडी पोलिसांनी दिली। तुझ्या निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।